शेवटचा आणि अंतिम सामना सालपूर इथोक्ष वाजेखूर असा सामना आपल्या भेटीस आलाय दुपारच्या क्षेत्रामध्ये. सरांनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयराम आणि कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सालगड संघाकडून वाजेकर संघाचं क्षेत्ररक्षण मेहनती बॉलचं पहिलं षटक आता गोलंदाज झाला. गोलंदाज मार्क कीपर. चला दोन्ही संघाचे 12 होते आपण गोलंदाजाचे जवळ व्हायचं. मेहनती बॉलचं पहिलं षटक आठवल्यासाठी रजे आला. गोलंदाज मार्क कीपर. स्ट्राईकचा विचार केला त्याचा कैलास आणि स्ट्राईक कीपर नाशिकचा विचार केला तो जयराम रजे. गोलंदाज मार्क कीपर मेहनती बॉलचं पहिलं षटक आठवताना या संघाच्या संघ नायकांना पहिली जबाबदारी दिली. पहिलं षटक हाताळण्यासाठी मेहनती बॉलचे पहिले षटक कशा प्रकारे मात्र हाताळलं जाईल. पंचांचे ग्रीन सिग्नल होत आहे. या दोन्ही संघाला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. शो बोर्ड देखील वळूया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी शेवटचं पहिला सामना रंगतो. गोलंदाज सज्ज राजू. स्ट्राईक कीपर कैलास नाशिकचा विचार केला तर जयराम. पहिला चेंडू करण्यासाठी सज्ज. दुपारच्या सेटमध्ये होण्यामध्ये पंचांचं काम आदरणीय मनावरचे उद्देशांना पाहतो आपण. या ठिकाणी चेंडूला गॅप आहे मोठा. म्हणजे दाबाला तोटा. पहिल्या चेंडूवर दाबा मिळतो. 4-4-4 हा येतोय कैलासच्या बाहेर चौकार सालगड संघासाठी. 4 बाजूने मात्र श्री गणेश झालाय सालगड संघाचा. वैयक्तिक आणि संघ कोट्यातून देखील 4 बाजांना अकल रोखून केलं जात आहे. पुन्हा गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्क राजे. हा चेंडू देखील खेळून काढला होता. त्या सर्वांच्या आतमध्ये चेंडूला अडवण्यात यश आला. चेंडूला विचार केली जाईल पद्धतीने सिंगल होल कम्प्लीट. सिंगलच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल दादा भीम दादा 5 दादा. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका. त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर दुसऱ्या चेंडूवर आले सिंगल. धावफलक जाऊन पोहोचलाय सालगड संघाचा दादा भीम दादा 5 दादा. चेंडूला प्रहार केलाय. सरांनी मोठ्या टप्प्यामध्ये सरांनी बोटाने हा होतो षटकार. पंचांचा दोन्ही हात देखील आकाशाकडे. तिसऱ्या चेंडूवर आलाय षटकार. धावफलक जाऊन पोहोचले दादा भीम दादा 11 धावसंख्येवर. जयरामच्या बॅट मधून आला हा षटकार. चांगले फटकेबाजी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सालगड संघाकडून. पहिल्या चेंडूवर ठोकला होता कैलासने चौकार. त्यानंतर सिंगलला प्राधान्य स्ट्राईकवर आणून ठेवले जयरामला. जयरामला ठोकला पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर विचार करता हा चेंडू आला निर्धाव. दाबलक स्थिर अंकावर तुझा 2 धावा 11 धावसंख्येवर. पटका देखील चांगला आहे. गॅप आहे मोठा. नाही दाबाना तोटा. रेस मिळतील 4-4-4 हा देखील येतोय जयरामच्या बाहेर चौकार सालगड संघासाठी. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं दादा भीम दादा. 15 धावा दाबलकावर लागले जातात. पहिले षटक या गोलंदाजाचे महागडा पुन्हा प्रहार केलाय मनगटी टाकतीचा. या ठिकाणी गैरला धावसंख्येचा क्षणाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. पकडला जातो खेळ. संपुष्टात आला जयरामचा खेळ. फलंदाज ओलबाद दादा क्रमांक लागेल पहिलं बॅट टू दादा जयराम. सालगड संघाला जयरामच्या माध्यमातून लागतो हा पहिला धक्का. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल. ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयरामची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जयराम नावाचं वादळ निर्माण झालं होतं. परंतु त्या वादळाला शांत करण्याचं काम केलं गोलंदाज राजूला.
ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैयक्तिक पहिले संघाचे संघटनेतील दुसरे षटक आपल्यासाठी धनंजय स्ट्राईकवर कैलास माणसांचा विचार केला तर ज्ञानेश्वर मैदानाच्या आतमध्ये आहे. बाबलकचा विचार केला, बाबलक जाऊन पोहोचले. दादा 1 धावा 15 धावा. चला पंचांना विनंती, आपण सामना पूरक करायचं. मला मनीषवर आपण शेवटचा अंतिम दिवसाई स्पर्धेचे भरपूर एक्स्ट्रा सामने देखील असतील. वेळेला महत्व द्यायचं. चला बाबा आपण सहकार्य करायचं आयोजकाला.
Complete.
नवीन गोलंदाज झाला, गोलंदाज मार्कवर प्रशांत. सध्याचं ना अंतिम षटक गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवर प्रशांत. स्ट्राईकचा विचार केला तर किशोर, नॉनस्ट्राईकचा विचार केला तर अजनी इस्लामीचा फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये. बाबांचा विचार केला तर आपले जाऊन पोहोचलाय 40 या अंकावर. प्रशांतचा पहिला चेंडू, हो ह्या ठिकाणी बॅटची साईड फलंदाजावर नाटक क्रमांक लागेल 3रा बॅक टू द आउट. किशोर सालगर्षणाला लागला हा 3रा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जनार्दन. मैदानाच्या आतमध्ये फ्लॅट जायचं. अजूनही 5 चेंडू उर्वरित आहेत. सज्ज किशोर गाठील, पुन्हा प्रशांत गोलंदाज सज्ज. बाजून खेळाडू आला जनार्दन. चेंडू आवेट आहे, या ठिकाणी काय घडलं जात आहे. चेंडू होतो जमिनीला दाब, जुदा मिळतो जनार्दनला फलंदाजाला. सिंगलच्या मदतीने दाबलं जाऊन पोहोचलं तेव्हा 3 धावा, 41 धावा. गोलंदाज सज्ज प्रशांत. हो आडवा जाडवा बॅटच्या रिडिंग पट्ट्यात 1 डाऊन सिंग मालिका बाद. रन्स मिळतील 4-4-4. हा आहे कैलासच्या बॅट मधून चमकार. दाबलं जाऊन पोहोचलं 45 धावा. सालगर्षणाचा दाबचा विचार केला तर 45 धावा दाबेकडे लागले जात आहेत. हा चेंडू देखील भन्नाट एक बॅटिंग बाळाचा देखील संपर्क झाला नाहीये. हा चेंडू आलाय नीट डाव. इस या ठिकाणी बॅटची साईड फलंदाज होईल बाद. सीमा असावी या ठिकाणी चेंडू मात्र बॅटला ब्रेस झालाय. बॅटर क्रमांक लागला 14. सलामीचा फलंदाज पंडीच्या आसऱ्याला कैलास जातोय. पंडीच्या आसऱ्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समीर. पुढील सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शिरवली पक्ष शिरवली अपक्ष वरुळ दोन्ही संघाचे समोर आहे का या आपण नाणेफेकीसाठी या सामन्याच्या ओपनिंग्स नंतर मात्र केला जाईल नाणेफेकीसाठी. पुढील सामने 2 षटकांची खेळले जातील. यामध्ये मात्र शंका नाहीये. सर्व सामन्याचे संगणकाने नोंद घ्यायचे. हो बनाट एक फलंदाज होतो बाद. आता चौथं षटक देखील संपलं. 4 षटकाचे समाप्तीनंतर दाखल जाऊन पोहोचलं. त्याचे 6 धावा 46 धावा दाखल लागल्या जातात. येणारे 24 चेंडू आणि 47 धावांची गरज विजयासाठी वाजेगडसाठी. या ठिकाणी मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा.
बॅट्समन मैदानाच्या लगेच आतमध्ये जायचं. धन्यवाद धन्यवाद जुगलजी खेडसे ज्यांचा आपण आवाज ऐकला. भाऊसाहेब सावरेली ज्याने या स्पर्धेकरिता भेट दिली आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला त्यांचा देखील आई गाव 2025 मध्ये सोनेलीकरांच्या वतीने आणि संपूर्ण आयोजकाच्या वतीने आणि त्याचबरोबर आमच्या ऑफिशियल अकाउंट बॉक्स मधून त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत, त्याचा देखील आभार व्यक्त करू. पहिल्या प्रतिष्ठेची मॅच आपण अनुभवते. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एका साईडने प्राचीस्फोट वादेकर आणि त्यांना फाईट करतोय. सध्या तरी सालवट प्रथमतः बॅटिंग केली सालवट टीम आणि सुजय जबाब आफ्रिकामध्ये बनवले गेलेत आणि 47 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय प्राचीस्फोट वादेकर टीमच्या विरोधात. 24 बॉल 47 धावांची गरज आज आपण या ग्राउंडावरती अनुभवतो. आणि मयूर सर या स्पर्धेचे सर्वस्व मयूर सर सेकंड राऊंडचे सामने 2-2 वर्ष असतील का? येस, तुला आयोजकांची सूचना येते की आपण सेकंड राऊंडचे सामने 2-2 वर्ष खेळू, हे देखील लक्षात असू द्या. आणि आमचे व्हाईस अंबरनाथ विभागातील मनोज उघडा सरांना आपण पाहतो मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये, ज्यांना आपण कालच्या दिवसांमध्ये फक्त सिंगल कमेंटेटर पाहिलं होतं. काल त्यांनी म्हटलं की काच धूर निघला आणि आज मात्र ते उन्हात होत जवळ पण होतं मागच्या दिशेने. बॅक टू द क्रिकेट खरं तर संरक्षण करणं एकटंच काम नाही आहे, त्यांना जोडीदार हवा असतात. त्या पद्धतीने 2 पंच नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. आणि तसंच मात्र मैदानाच्या बाहेर मुख्य व्यासपीठावरती संरक्षणची 2 गरज असतात. आणि मात्र करतो सुरुवात लेट्स प्ले गेम ऑन शोधो गेम आणि शोधो क्वालिटी क्रिकेट. 24 बॉल 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला आज बॉल अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाहीये, पण बॉल आलाय. गोलंदाज आपण पाहतोय तेज तर्रार वेगवान जनार्दनला आपण पाहतोय. एक इथून डॉट बॉल आला तर इथून सालवट टीम या सामन्यावरती पकड मजबूत करू शकतो, परंतु प्रयत्न हे दोन्ही खेळाडू करतात. प्राचीस्फोट वादेकर टीमच्या आपण पाहतो या ठिकाणी सलामीची जोडी धनंजय आणि रवीला पाहते. धनंजयने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले, त्याच्या बॅट मधून एकही धाव नाही. डॉट बॉल दोन्ही पाहायला मिळतात. पावरच्या षटकामध्ये इथून पॉवरफुल बॅटिंग करावं लागेल, इथून धावा वसूल करावं लागतील. 17 धावांचा पाठलाग करायचा. मग प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 12.25 रनची सरासरी धावसंख्या आफ्रिकामध्ये गाठायची. हा सुंदर या फटक्यासाठी जाणला जातो धनंजय आणि धनंजयच्या बॅट मधून आलाय A1 क्वालिटीचा मॅक्झिमम षटकार. आज मात्र षटकारची भाषा बोलतो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये धनंजय सध्या हल्ला बोल करतोय. कोलटापाचं चेंडू खोदून काढलं, एकदा कंप्लीट केली गेल्याने सर्व एकच जाणीवरती समाधान व्यक्त करतोय. सर्व इथे स्पष्टपणे दिसले की धनंजय आणि त्यांच्या साथीला आपण रवीला पाहतो. अगदी धनंजयने 4 चेंडू फेस केले, त्याच्या बॅट मधून 7 धावा आला. आणि या षटकात जर अजून विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर फलंदाज रवी आहेत. हा चेंडू हलक्यापणे फक्त टॅप केलाय, एक धाव कंप्लीट गेली. एका धावावरती समाधान व्यक्त करतोय. 8 धावा आफ्रिकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. पावरच्या षटकांमध्ये आपण पाहतोय गोलंदाज जनार्दनला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती धनंजय. शॉट ऑफ लेग पुन्हा आपण पाहतो मोठ्या फरक खेळण्याचा प्रयत्न करतो. स्कोर लेग रिझर्व्हमध्ये फार मोठी गॅप आणि धनंजयच्या बॅट मधून आलाय. 47 धावांचा पाठलाग करत असताना पहिला संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार.
धावसंख्येत आफ्रिकामध्ये जाऊन पोहोचली आहे तब्बल बिनबाद 12 धावा आफ्रिकावरती. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अजूनही 35 धावसंख्येची गरज. 18 बॉल 35. प्रत्येकी चेंडू मागे तुम्हाला या ठिकाणी 2 धावा बनवाव्याच लागतील. तर 12.0ची सरासरी धावसंख्येत आफ्रिकावरती आता मेंटेन करावी लागेल ती 25 फूट बाबेकर टीमला. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग टाक होती. ओव्हर नंबर 2. बॉलर नेम आकाश. 18 बॉल आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. आणि जी खेळपट्टी तयार केलेला नाहीची तिथे कोणी खेळू नका. जे जाळीमध्ये खेळाडू खेळतात त्यांना प्लीज थोडं सहकार्य करा. तिथे खेळू नका प्लीज, कारण मॅचेस चालू आहेत. मॅच जेव्हा संपतील तेव्हा तुम्ही बिंदास त्या खेळपट्टीमध्ये एन्जॉय करू शकता. पण तो सध्या तरी नको आहे. 18 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आकाश. फिल्डरचा चेंडू वडगवाटणी केल्याचा प्रयत्न करतो. बॅटची आतमधली कडा आणि सरळ पाळवरती जाऊन धरला आणि पंचांना दर्शवतील बॅटकटच्या माध्यमातून एक धावा आली. आणि एका धावेच्या मधून संघाची दर्शक आपण पाहतोय 13 धावात आफ्रिकावरती आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण राहिलं 17 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज. सध्या तरी जिंकण्याकरिता 17 चेंडू 34 धावा. एका दुसरा मोठा फटकारा तर 25 फूट बारीकर हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. परंतु इथून आकाशनं येणारे चेंडू डॉट टाकले तर मॅच मध्ये कंबा करू शकेल. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये करावं लागेल. खरं जोपर्यंत धनांजय मैदानच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत 25 फूट बारीकर हा संघ विजयाच्या आशा पल्लवित करू शकतोय. आणि सध्याच आपण पाहिलं तर अगदी ऑनसाईडला खेळाचा प्रयत्न एक टाकून किंवा दुसऱ्या प्रयत्न करतात. परंतु या ठिकाणी पहा तुम्ही सालवेट टीम सध्या कॉन्सन्ट्रेट करते. धनंजय या बॅट्समॅन होती, त्याचं लवकरात लवकर विकेट कसं येईल त्यांच्यावरती त्यांचं संपूर्ण कॉन्सन्ट्रेट आहे. आणि त्या खेळाडूला बाद करण्यासाठी मेहनत सध्या चालू आहे सालवेट टीमची. त्यांना माहिती आहे एका ते किल्ला हा खेळाडू लढू शकतो आणि सातत्याने त्याच खेळाडूला स्ट्राईकवरती आणलं जातं. पुन्हा एकदा आपण पाहतो या साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॅटच्या मधून बॉल काढण्याचा प्रयत्न पण बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर या दोन धावा सहज रीतीने कंप्लीट. प्रत्येकी चेंडू मागे जर 2-2 धावा आल्या तरी देखील ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकते, शेवटच्या ओव्हरपर्यंत जाऊ शकते. या मॅचमध्ये आपण पाहतो धावसंख्येत आफ्रिकावरती बनवली गेली बिनबाद 17 धावात आफ्रिकावरती स्कोर ऑन द बोर्ड पाहायला मिळतील. आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आकाश आले जर्सी क्रमांक 3. नेक्स्ट मॅच आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. ओव्हर संपल्यानंतरच लगेच आपण टॉस करू. त्या ठिकाणी टॉस केला जाईल वरळी विपक्ष शिरोली संघ. फिल्डरने आपण पाहतो पुन्हा एकदा ऑनसाईडला फटका ड्राईव्ह केला होता. सध्या तिकडे खेळाडू आहेत जे एकाच धावाले एकाच धावेच्या समाधानवरती व्यक्त करावं लागेल. टीम आपण पाहतोय 25 फूट वावेकर संघ 18 धावात आफ्रिकावरती. छोट्या क्रमांक दुसरा आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आकाश आले आणि अटॅकिंग मोठ्या फटक्यांपासून सध्या तरी वंचित ठेवलाय. शेवटचा बॉल शिल्लक सुरुवातीला 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर हवा वाढणे केल्याचा प्रयत्न परंतु पंच दर्शवत आहेत लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आणि एका धावेच्या मधून संख्या संख्या पाहायला मिळते. स्कोर द बोर्ड 19 धावात आफ्रिकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. लास्ट टू गो येस येतील लास्ट टू गो. धावा पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा, चौथ्या चेंडूवरती सिंगल आणि 5व्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव. पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये या ठिकाणी फटका फसला परंतु तरी पाहिलं गेलं तर अगदी एकच धावेवरती समाधान मानताना एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल
बॉलची पूर्तता करा आणि नेक्स्ट मॅच मला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना शिरवली बनाम वरई. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करू. टॉस करणं अनिवार्य आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी वरई टीमचे कॅप्टन देखील आलेत आणि शिरोली टीमचे कॅप्टन विखे आपण टॉस करणार आहोत. निवडणुकीकडील मयूर या आयोजकांना की आपण तुमची शुभास पण या ठिकाणी टॉस करायचं आहे. 20 बाद आफ्रिकावरती 12 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. चला मयूर यांच्या शुभास पण या ठिकाणी टॉस करतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना विखे आणि शिरोली संघाचे कॅप्टन वरे संघाचे कॅप्टन विखे आणि वरे संघाचे कॅप्टन दोन्ही संघांना विनंती आहे की हे मॅच 2 षटकाची असणार आहे. आता यापुढे येणाऱ्या मॅचेस या 2-2 षटकाचे असणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा आमच्यापर्यंत सॉफ्ट सिग्नल पोहोचलाय. दोन्ही हात आकाशाकडे इथे ठोकलाय. फलंदाज आपण पाहतो ठिकाणी धनंजयच्या बॅट मध्ये गेलाय. हा दंगा षटकार आणि या षटकारांना सामना पूर्ण सामन्याचा जो प्रेशर होता तो आता कमी केला. आता समीकरण राहिले 11 बॉल आणि 20ची गरज 21ची गरज. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉलची पूर्तता करा. त्या क्षेत्रामध्ये कोणताच खेळाडू नाहीये परंतु 2 बॉलरवाले चेंडू उचल फेक करीपर्यंत या मिळतील 3 धावा. या 3च्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी पाहिले गेले तर 29 धावा धाव फलकावरती. अजून एकदा हा चेंडू आणि विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावा लागतील. गोलंदाज किशोर स्ट्रायकरवरती पाहायला मिळतील. ज्याला अद्यापर्यंतच्या आता धनंजयपर्यंत साथ दिली. चांगली बॅटर रंगले मैदानाच्या आतमध्ये जणू काही चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आणि या विचार करण्याचा प्रयत्न पहा तुम्ही. सालगर टीम सध्या तरी धनंजयची विकेट काढण्याच्या पाठीमागे लागली आणि सध्या आपण पाहतो डेंजर झोन मध्ये हिट केला होता आणि जर तिथे डायरेक्ट हिट झाला असता तर आमचे पणोज एवढे डायरेक्ट फिंगर अर्थात विकेट असते. पण या ठिकाणी आपण पाहतोय अगदी 2 धावा सहजरित्या कंप्लीट. डेंजर एल मध्ये फलंदाज धनंजय होते आणि या 2 धावेच्या मध्ये संघाची वसुंधरा आफ्रिकावरती आपण पाहतोय 31 धावा आफ्रिकातील. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर अगदी खूप करण्याचा प्रयत्न होता. अगदी स्लोवर गतीचा बॉल आणि पंचावन्न या ठिकाणी पहा तुम्ही अगदी 3 पहाडे छोरी मैदानाच्या नंतर 2 मांगोटी येते आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आहेत. पहा तुम्ही दोन्ही खेळाडूंचा चाणाक्ष लक्ष, दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ पहा. दोन्ही संघ दोन्ही खेळाडूंचा कॉलिंग पहा तुम्ही. अगदी तिकडे धाव येत नाहीये तिकडे धावा आखवडल्या जातात. सिंगल्स धाव होती तिथे डबल मध्ये कन्वर्ट केली आणि 2 धावेच्या मधील संघाची धावसंख्या 33 पाहायला मिळते. 8-14ची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा पाहतो या साईडला ड्राईव्ह केला. खेळाडू आहे त्याच्यावरती त्याच्याकडनं झाली सोपो मैदानाच्या आतमध्ये इथे निवडून सालवा टीमचे खेळाडू चुक्या करतात आणि चुकीचं रूपांतर आपण पाहिलं. राजेश्वर वावेकर टीमला होत असताना आणि रवीच्या बॅट मध्ये गेलं हा दमदार आणि नशिबाचा चौकार. 7 चेंडू आणि 10ची गरज. 7 चेंडू 10ची गरज. बॉलिंग पार्कवरती गोलंदाज किरण आलेत किशोर सॉरी
आणि किशोरनं सध्या धावा भरपूर खर्च केला. फुलरचा चेंडू होता, पुन्हा एकदा आपण आउटसाईडला खेळण्याचा प्रयत्न, पण तो त्या ठिकाणी सुपरचे काय एक डाव कंप्लीट केले. या ठिकाणी आपण पाहतोय यासाठी फलंदाज होईल बाद. पहिला धक्का 440 वॉट का लागत असताना प्राचीस फूट वावेकर टीमला पहा तुम्ही. धनांचे क्रिकेट आणि धनांचे स्वतःहून निघले त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज धनेश बाद डॉक्टर गाव. सहा चेंडूंनी मोठी करायचा जिंकण्याकरिता आपण पाहतो प्राचीस फूट वावेकर टीमला. तर ही धाव महागात पडू शकते वावेकर टीमला. 6 चेंडू मोठी करत असं वाटलं होतं की इथे सिंगलच धाव घेईल, परंतु धनंजय या फलंदाजांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्या ठिकाणी धोकीच्या स्वरूपात बाद झाला. 6 चेंडू मोठी गरज बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कैलास आलेत आणि स्ट्राईक 3 गतीने बॅट्समन काढल्यानंतर 3 डाऊनचा खेळाडू प्रोत्साहन देत 6 बॉल 9ची गरज. हा चेंडू पुन्हा साईडला फटका झुरल त्या ठिकाणी अगदी ज्ञानेश्वर होतो आणि बॉल सरळ 1 बाउन्स ओव्हर लिटिल दादा 4 नशिबाचा चौकार. कदाचित निर्माणींना ही चुकी सालवड टीमला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. जिथे सहज झेल पकडायची होती, जिथे पुढून झेल पकडण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एकदा साईडला ड्राईव्ह केला, फटका बसला, पुन्हा एकदा चेंडू खाली पुन्हा एकदा झेल झाला त्या ठिकाणी ड्रॉप. वारंवार मैदानाच्या आतमध्ये सालवड टीम चुका करते आणि या 2 धाबा सहज रीतीने कंप्लीट. या 6 धाबा 2 बॉल मध्ये आल्या गेल्यात आणि समीकरण राहिले 4 बॉल 3ची गरज. 3 धाबा या मॅच मध्ये जर इथून सालवड टीमने डिफेंड केला तर नवीन इतिहास या मैदानावरती काढेल. 6 बॉल 9ची गरज होती. 2 चेंडू मागे 6 धाबा बनवले गेल्या, राहिले बॉल शिल्लक 4 आणि विजयासाठी 3 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका प्राचीस फूट वावेकर सिंग मिळू शकतो. पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं गेलं तर स्ट्रायकिंग प्रश्नता आहेत. डॉट बॉल आलाय, आता दबावच पाहायला मिळतोय. आता प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला एक डाव बनवावेच लागेल. जर जिंकायचं असेल तर 3 धावा या कंपल्सरी चेस करावं लागेल. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा खबरला टीपला जाईल कहाणी फलंदाज प्रशांत बाग पुढे लगाव. पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 चेंडू 3ची गरज. असं वाटलं होतं की हा सामना प्राचीस फूट वावेकर सहज रीतीने जिंकू शकतो, परंतु सध्या तरी सालवड टीमनं या धावा डिफेंड करण्याच्या मार्गावरती पाहायला मिळतात. चला बॅट्समन अरे मनोज इकडे आता काय गडबड झाली हो, कोणता गाडा होऊन कोणतं नाही. डर के आगे जीते भाई, ऍड तर सर्वांनीच पाहिली आहे. डर के आगे जीत आहे आणि सध्या तरी आपण पाहतोय प्राचीस फूट वावेकर जिंकणार की सालवड टीम जिंकणार हेच पाहायचं. आणि सालवड टीमचे जे समर्थक आहेत पाठीमागे ते आम्हाला म्हणतात की डर के आगे जीत आणि कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. 2 चेंडू 3ची गरज. हा चेंडू बाद आला तर सालवड टीमचे पाठीमागे खुश होतील आणि या चेंडूमध्ये जर सिंगल धाव आली तर सामना मात्र बॅलन्स पाहायला मिळेल. 2 चेंडू 3ची गरज. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहतोय जगदीश बॉलिंग ट्रॅकवरती जगदीश फलंदाज स्ट्रायकिंग बोलतात आणि कैलास बॉलिंग ट्रॅकवरती 2 चेंडू 3ची गरज. हा चेंडू कोल्हा टाकायचा होता, आलांदे गारपीट टाकून पाहतो या ठिकाणी एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेसाठी प्रिय त्या ठिकाणी खराब रक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानावरती होत असताना या ठिकाणी आपण पाहतोय अगदी या 2 धावा सहज रीतीनं कंप्लीट. असं वाटलं होतं की प्राचीस फूट वावेकर असं या चेंडूवरती विजय होऊ शकतो, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना पाहायला मिळतो.
कंपल्सरी चेस चेस आणि चेसेस करावे लागतील. एक बॉल आणि एक धावसंख्येची गरज. चला पंच दोन्ही फलंदाजाला वन करा की सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू भिसावला तर बाकी धाव नसणार आहे आणि विकेट किपरकडे थोडीशी सुटका झाला तर तुम्ही एक धाव ते सहज घेऊ शकता. एक धाव आणि एक चेंडू जिंकण्याकरिता वावेकर त्या ठिकाणी सालवड संघ जिंकणार हे पाहणं गरजेचं. एक चेंडू एकची गरज. एकदा जोरदार गोलंदाज मधल्या सामन्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती कैलास न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल. रोशन एक बॉल एकची गरज. दबाव आणि दबाव. जितका दबाव गोलंदाजावरती आणि तितकाच दबाव फलंदाजावरती देखील. एक बॉल आणि एकची गरज. एक बॉल एकची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय सामना फिनिश. प्राची स्पोर्ट वावेकरनं हा सामना जिंकलाय आणि हार्डलक टीम सालवड टीम. चला बरेच सिंगल मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं. हार्डलक टीम मी म्हणेन सालवड टीम आणि गुडलक टीम. प्राची स्पोर्ट वावेकर संघ असं वाटलं होतं की धनंजयवरती देखील प्रेशर होता की हा सामना जर पराभूत झाला तर त्यांना झोप लागणार नाही आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्राची स्पोर्ट वावेकर टीमनं हा सामना जिंकला. प्रत्येक मॅच डू अँड डाय रेस आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण पाहतोय. चला मनोज इकडे सर आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये लगेच जॉईंट आणि या ठिकाणी आपण पाहतोय चला या ठिकाणी आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडने वरई टीम आणि त्यांना फाईट करेल सिरोली टीम. खरं दोन्ही टीमचा विचार केल्यानंतर वरई टीमनं बंगरवाडी टीमला पराभूत केला आणि सिरोली टीमनं बहुमूल्य या संघाला पराभूत केला. म्हणजे दोन्ही जवळच्या संघाने या स्पर्धेमधून खरंतर पराभूत केलेत आणि आज मात्र या ठिकाणी वरई विपक्ष सिरोली संघ हे दोन संघ पाहायला मिळतील. दोन षटकांचे मॅचेस असतील आणि तो टॉस इथे जिंकला वरई टीमने आणि प्रथम टॉस इथे करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी वाईट केलं ते खरंतर सिरोली टीमला. चला या मॅच मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे आपण ऐकूया. व्हॉइस ऑफ अंबरनाथ अत्यंत आमचे जवळचे मित्र मनोज गडा सरांचा आवाज. चला शिरोली संघ लगेचच मैदानात पाठवायचे फलंदाज. चला शिरोली आणि चला लवकर.
अंतर या ठिकाणी 1.5 घंटा आहे. आपल्याकडे 7 मॅचेस